सोलोमन नावाचा इस्रायलमध्ये एक राजा होऊन गेला मित्रांनो. झोपेमध्ये असताना ईश्वर प्रसन्न झाले, त्याला देव प्रसन्न झाला. देवानं म्हटलं की तुला काय पाहिजे ते माग. त्या सोलोमन राजानं काही वेळ विचार केला आणि म्हटला की मला एक चांगलं हृदय प्रदान करा, सदहृदय द्या मला. ईश्वरानं त्याला एक चांगलं हृदय प्रदान केलं की ज्या हृदयामध्ये दैवी भावना असतील, ते हृदय न्यायाचा निवाडा करेल, अशा प्रकारचं त्याला एक हृदय प्रदान केलं. आणि त्यानंतर देव काय म्हणतो की तू माझ्याकडून एक चांगलं हृदय मागितलं, त्या बदल्यात मी तुला अजून काहीतरी गोष्टी देतो. ते म्हणजे मी तुला पैसा, अडका, संपत्ती, वैभव, हे सर्व गोष्टी मी तुला प्रदान करत आहे. प्रकटीकरणामध्ये मित्रांनो, लक्ष्मी, पैसा, अडका कमवण्यासाठी एक चांगलं हृदय लागतं आपल्याला. पाण्याच्या ग्लास समोर किती पण पैसे मागा, नाहीतर डोकं आपटा असं करत, पण माझं हृदय जर चांगलं नसेल, त्याच्यामध्ये दैवी भावना नसतील, तर पैसा अडका मिळण्याची स्वप्न सोडून द्या. आणि जरी मिळाला तरी राहण्याची शक्यता एकदम कमी असते. पैशाचा संबंध हा ईश्वराशी आहे. धन्यवाद.